जयसिंग महाराज उद्यानाची दुरावस्था, स्वराज्य क्रांती जन आंदोलनाकडून श्रद्धांजली। 19 जून रोजी प्रशासनाचा प्रतिकात्मक तिरडी मोर्चा। जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यातील नागरिकांसाठी विरंगुळा, व्यायाम आणि सामाजिक उपक्रमाचे केंद्र मानले जाणारे जयसिंग महाराज उद्यान सध्या अत्यंत दुरावस्थेत असून त्यांच्या रखडलेल्या पुनर्विकास कामाबाबत स्वराज्य क्रांती जन आंदोलनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उद्यानाची अवस्था मृतप्राय झाल्याचा आरोप करत आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी उद्यानाला प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली। तसेच प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आंदोलनकर्त्यांच्या माहितीनुसार जयसिंगपूर नगर परिषदेकडून एसटी बस स्थानकासमोरील बगीचा विकसित करणे आणि ओपन जिम उभारणे या कामासाठी पुणे येथील विडेकी फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कार्यादेश देण्यात आला होता। या कामासाठी सुमारे 71,10,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। विशेष बाब म्हणजे या योजनेसाठी नगर परिषदेचा कोणताही आर्थिक हिस्सा नसून संपूर्ण निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे। सदर कामाला प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक मान्यता मिळाल्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता। तसेच मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन 500 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली होती। मात्र निर्धारित मुदत उलटूनही काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही आणि सर्व आवश्यक मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण करण्यात आले नाही। परिणामी शहरातील नागरिकांना उद्यानाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे। या संदर्भात नगर परिषद प्रशासनाने ठेकेदाराविरोधात कोणती कारवाई केली, दंड आकारला का, तसेच काम रखडण्यामागील नेमकी कारणे काय आहेत याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली। प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून लोकप्रतिनिधींनीही याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे। स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जयसिंग महाराज उद्यान हे शहराचे वैभव असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे। शासनाचा निधी मंजूर होऊनही काम पूर्ण होत नसल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची व संबंधित यंत्रणांची चौकशी व्हावी। नागरिकांच्या पैशाचा व शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का याचीही सखोल तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान 19 जून रोजी काढण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक तिरडी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उद्यानाचे रखडलेले काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 साठी प्रतिनिधी रतन शिकलगार। जयसिंगपूर शहरातील मुख्य असलेले हे जयसिंग महाराज उद्यान आहे। त्या उद्यानामध्ये माहे 1023 मध्ये जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी 71 लाख रुपये खर्च करून हा जे ओपन जिम, पाळणा, झोपाळा अशा वेगवेगळे ते बसण्याचं ठिकाण म्हणून हे कटडा केलेला आहे। असं 71 लाख रुपये खर्च केलेले आहेत। आज बगीचेमध्ये बसायसाठी आम्ही आला असता हे सगळं मृत्यू अवस्थेत म्हणजे मेलेल्या अवस्थेत दिसत आहे। आज याला निषेध करावा तर इतका चुकीचा आहे, कारण त्याला मृत्यू होत असताना जयसिंगपूर नगरपालिकेने एक मोठं जयसिंगपूरच्या नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसून 71 लाख रुपये हडप केलेले आहेत आणि त्यांचा खून केलेला आहे। त्याचा आम्ही निषेध न करता त्यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी 5 मिनिटे स्तब्ध राहतो आणि थांबतो।